हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघायचं आहे लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर बघितलेलं होतं. आता ह्यामध्ये बरेचसेच असे वर्ड आले की ज्यासाठी हे बेसिक लेक्चर घ्यावं लागलेलं आहे. पहिला आलेला आहे डिफ्युजन. म्हणजे काय हे पुढं लागणार आहे आपल्याला. डिफ्युजन करंट हा वर्ड बऱ्याच वेळा येत जाईल. त्यानंतर मोबायलिटी एक वर्ड येत जाईल. हे असे बरेचसेच बेसिक वर्ड आहेत की जे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक माहीत असणं ह्याचा फार गरजेचं आहे. त्यासाठी आजचं आपण लेक्चर स्टार्ट करत आहे. तर आज बेसिक काय घेणार आहे आपण, तर डिफ्युजन करंट इन सेमीकंडक्टर. डिफ्युजन करंट इन सेमीकंडक्टर. डिफ्युजन करंट इन सेमीकंडक्टर ह्यामध्ये बघायचं आहे. आता आपण बघितलं की पी एन टाईप सेमीकंडक्टर आहे. असा पी टाईप आणि एन टाईप आहे. तर ज्यावेळेस सम व्होल्टेज अप्लाय टू द सेमीकंडक्टर बार्स, ज्यावेळेस इथं आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहे, इथं त्या सम व्होल्टेजच्या वेळी अप्लाय केलं, काही ठराविक व्होल्टेजच्या वेळी अप्लाय केलं, तेव्हा होल्स काय होतात, जे होल्स आहेत ते निगेटिव्ह साईडला जायचा प्रयत्न करतात आणि इलेक्ट्रॉन्स मूव्स टुवर्ड द पॉझिटिव्ह साईडला यायचा प्रयत्न करतात, टुवर्ड द पॉझिटिव्ह. धिस कंबाइन्ड इफेक्ट इज नोन ॲज द ड्रिफ्ट करंट. म्हणजे बघा, ज्यावेळी थोडंसं व्होल्टेज ह्या पी एन जंक्शनला आपण अप्लाय करणार, त्यावेळी होल्स काय होतात, होल्स मूव्स टुवर्ड्स कुठं जातात, तर निगेटिव्ह टर्मिनलकडे जातात. असं लिहू, निगेटिव्ह टर्मिनल. आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे होल्स कुठं जातात, होल्स निगेटिव्ह टर्मिनलकडे जातात आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे जातात, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातात. ह्या कंबाइन्ड इफेक्टला काय म्हणतात, ड्रिफ्ट करंट म्हणतात. ह्या कंबाइन्ड इफेक्टला काय म्हणतात, ड्रिफ्ट करंट. आता हे स्मॉल व्होल्टेजला झालं, पण हे दुसरी केस काय, ही प्रोसेस, ही जी आत्ता झालेली आहे ड्रिफ्ट करंटची प्रोसेस, ही ड्रिफ्ट करंटची प्रोसेस व्होल्टेज अप्लाइड नसताना सुद्धा, ॲब्सेन्स ऑफ व्होल्टेज अप्लाइड असं म्हटलं तर चालेल, ॲब्सेन्स ऑफ अप्लाइड व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज अप्लाइड नसताना सुद्धा ही प्रोसेस होऊ शकते. पण त्यासाठी काय पाहिजे, प्रोव्हाइड दॅट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट एक्झिस्ट इन मटेरियल. ग्रेडियंट कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे. म्हणजे काय, ही प्रोसेस सुद्धा पॉसिबल आहे. ही प्रोसेस सुद्धा काय आहे, पॉसिबल आहे. पण ह्याच्यासाठी ग्रेडियंट, आता त्याचा पण अर्थ मी तुम्हाला सांगतो. ग्रेडियंट पोटेन्शियल सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच काय, इंटेन्सिटी, थोडक्यात इंटेन्सिटी जास्त पाहिजे. इंटेन्सिटी काय पाहिजे, जास्त पाहिजे. इंटेन्सिटी जास्त पाहिजे म्हणजे काय, इथं होल्स आणि इलेक्ट्रॉन्स, होल्स अँड इलेक्ट्रॉन्सचं ग्रेडियंट किंवा इंटेन्सिटी जास्त पाहिजे. जर होल्स कमी असतील तर कसे ट्रान्सफर होणार, किंवा इलेक्ट्रॉन्स कमी असले तरी ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. बट इफ concentration gradient is exist, either electrons or holes exist in the material, the carrier moves from region of higher concentration to lower concentration. म्हणजे हे कधी फ्लो होणार आहेत मग, होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स, तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हे जे कॅरियर्स मूव्ह होतात, कॅरियर म्हणजेच काय असतात, कॅरियरमध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, आयदर इलेक्ट्रॉन्स ऑर होल्स, ह्याला कॅरियर. आणि हे कॅरियर मूव्ह होतात. हे कॅरियर कसे मूव्ह होणार,
हे कॅरियर कसे मोजणार, तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. समजा हायर कॉन्सन्ट्रेशनला होल्स असतील तर ते कसं ट्रान्सफर होणार, लोअर ट्रान्सफरकडं फ्लो व्हायला बघणार. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, तर ह्या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन करंट. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डिफ्युजन करंट. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डिफ्युजन करंट. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे की आपला हॉल इफेक्ट. हा पण फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, हॉल इफेक्ट. हॉल इफेक्ट म्हणजे काय आहे, हॉल इफेक्ट इज यूज्ड टू डिटरमाइन, बघा, हॉल इफेक्ट इज यूज्ड टू डिटरमाइन. पहिलं काय, नेचर ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. नेचर ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. हॉल इफेक्ट इज यूज्ड टू डिटरमाइन द नेचर ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. म्हणजे काय, सेमीकंडक्टरचं नेचर कसं आहे, म्हणजे एन टाईप आहे का पी टाईप आहे, ते डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हॉल इफेक्ट लागतं. नेक्स्ट काय आहे, तर दुसरा हेतू काय आहे ह्याचा, मोबाईल कॅरियर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय बघायचं आहे, मोबाईल कॅरियर कॉन्सन्ट्रेशन. मोबाईलचं कॅरियरचं कॉन्सन्ट्रेशन. कॅरियर म्हणजे काय, मी आधीच सांगितलेलं आहे, कॅरियर म्हणजे काय, आयदर होल्स ऑर इलेक्ट्रॉन हे बघण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर काय आहे, अँड इट्स मोबायलिटी. आता मोबायलिटी म्हणजे काय, तर फ्री इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होऊ शकतात, त्याला काय म्हटलं जातं, मोबायलिटी. मग हॉलनं काय डिस्कवर केलं, तर हॉल, नेक्स्ट स्लाइडलाच घेऊ आपण, हॉल डिस्कवर दॅट, हॉलनं काय डिस्कवर केलं, स्पेसिमन्स ऑफ सेमीकंडक्टर, carrying current is placed in transverse magnetic field, transverse magnetic field, then electric field is induced, in a direction, एवढं लिहून घ्या, मी वर घेतो, in direction perpendicular to both. म्हणजे पहिलं कुठलं, परपेंडिक्युलर टू करंट, आणि परपेंडिक्युलर टू काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. हे कशाने डिनोट करतात, करंट आय आणि मॅग्नेटिक फील्ड बी. दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज हॉल इफेक्ट. म्हणजे हॉल इफेक्ट थोडक्यात काय सांगतोय आपल्याला, हॉल इफेक्ट थोडक्यात काय सांगतोय, तर हॉल डिस्कवर दॅट काय, स्पेसिमेन्स ऑफ सेमीकंडक्टर. ही समजा सेमीकंडक्टरची प्लेट आहे, असं धरून चला, ही प्लेट ठेवलेली आहे आपण एक्स वाय आणि झेड प्लेनवर. हा एक्स म्हणू, हा वाय म्हणून, आणि हा झेड ॲक्सिसवर ठेवलेले आहे, असं धरून चला. इन ट्रान्सवर्स, फक्त हे काय पाहिजे, करंट कॅरिंग सेमीकंडक्टर पाहिजे, फक्त हा काय पाहिजे, करंट कॅरिंग सेमीकंडक्टर पाहिजे. प्लेस्ड इन ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड, देन इलेक्ट्रिक फील्ड जी ह्यातनं इंड्यूस होणार आहे, ती परपेंडिक्युलर कशाची असणार आहे,
करंटशी परपेंडिक्युलर असणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्डशी सुद्धा काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हेच आपल्या हॉल इफेक्टमध्ये सांगितलेलं आहे. तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हा पार्ट घेतलेला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.